सांगतो तुम्हाला असा प्रश्न आपल्याला निश्चित पडला असेल की त्यावेळेस युद्ध होतं की काय, परंतु भारत देशासमोर एवढा मोठा काही विषय महत्वाचा नाही पावर का तरुण मंडळीसाठी एवढा विषयच महत्वाचा नाही. कारण आपण भारत देशाच्या आपल्या देशाचा जर तरी आपण विचार केला तर जगामध्ये आपला जो देश आहे शक्तिशाली महासत्तापैकी 4 नंबरचा देश आहे. आणि भूक्षेत्राचा जर कधी आपण विचार केला तर पाकिस्तान आपल्या देशासाठी काही एवढा विशेष नाही. कारण आपला 4 नंबरला आपला देश शक्तीपैकी आहे, महाशक्तीपैकी आहे. त्याला हरवण्यासाठी विशेष काही महत्वाचं नाही. परंतु आपल्या भारत देशासमोर सगळ्यात महत्वाची चिंताजनक वस्तू कोणती असेल, गोष्ट कोणती असेल, आपला भारत देश हा कोणत्या पायरीने हारून जात असेल तर एकमेव तरुण मंडळीमध्ये ही जी व्यसनाधीनता जी आढळून येत आहे त्याच एकाच गोष्टीनं आपला भारत देश आहे हा हरू शकतो. हा विज्ञानाने त्या ठिकाणी जाणकार मंडळांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं. आणि मग विचार करू लागले त्या ठिकाणी जाणकार मंडळी पाकिस्तान आपण सहजतेने आपण हरू शकतो, परंतु भारत देशामध्ये असणारं तरुण मंडळीला हे जे व्यसनाधीनतेकडे जाणारा हा जो युद्ध आहे हा आंतरिक जे युद्ध आहे त्याला कोण बरं दूर करेल. आणि मग एकाच जे देशामध्ये लिहिलं की याला एकमेव सतसंगत एकमेव वाईट तरुण जी मंडळी आहे यांच्या अंतःकरणातील कुसंस्कार घालवण्यासाठी एकमेव सत्संगत हा जो आहे दूर करू शकतो. आणि म्हणून हनुमान चालीसामध्ये सुद्धा सांगतात की बल बुद्धी विद्या देव हे हरवू कलेश विकार. आपण त्या ठिकाणी जो हनुमान चालीसाचा पाठ घेतो असा जो सत्संग येणे प्रकारे आपण जो करतोय ना यांना आपल्याला बलही मिळेल, बुद्धीही मिळेल आणि आपल्याला शक्तीही मिळेल. आणि बल मिळालं, बुद्धी बल मिळाली दुय्यम जरा, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे तर बुद्धी आहे. बुद्धी मिळाली, बुद्धी कशामुळे मिळेल? हनुमान संत तुळशीदास महाराजांनी सांगितलं हनुमान चालीसा जर तुम्ही पाठ करा तर तुम्हाला बुद्धी मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं सत्संगाने आपल्याला विचार प्राप्त होत असेल. आपण जर विचार सागर किंवा विचार कधी आपण जर कधी वाचला असेल तरुण मंडळी किंवा वारकरी संप्रदायामध्ये त्याला विशेष प्राधान्य आहेत. विचार चंद्रोदयामध्ये सगळ्यात श्रेष्ठत्व कशाला सांगितलं असेल तर त्या ठिकाणी विचाराला सांगितलेला आहे. विचार कशाला प्राप्त होतो, विचार कशाला प्राप्त होतो तर विचार फक्त आणि फक्त सत्संगाने प्राप्त होतो. आणि आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात की परम पूजेने माधवगिरीजी बाबासारखे दिव्य संत, गुरुजी सारखे दिव्य संत आपल्या भागामध्ये आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्याच द्वारे हा विचार जो आहे आपल्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी आपण हनुमान चालीसाचा पाठ ठेवावा. हा का बरं? आपली बुद्धी जी आहे ती का झाली? संतांच्या शक्ती स्फूर्तीनंच आपल्याला झालेली आहे. कारण शास्त्र असं सांगतं की संताजवळ क्रतुम अन्यथा करून या 3 प्रकारचे शक्ती राहत असतात. आणि त्या शक्तीच्या माध्यमातून संत जे आहेत आपल्याला या साधने पथावर चालवण्यासाठी आपल्याला अग्रेसर त्या ठिकाणी करत असतात. आणि आपण परम भाग्यवान आहात की ह्या ठिकाणी आपण हनुमान चालीसाचा पाठ जो आहे या ठिकाणी घेताय. आपण हनुमान चालीसाचा पाठ घेतोय, परंतु कथा भाग हनुमान चालीसाची निर्मिती सुद्धा कशी झाली आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. जवळपास 1500 शतकापूर्वी 1500 शतकामध्ये किंवा 12व्या शतकामध्ये उत्तर भागामध्ये संत तुळशीदास महाराजांचा जन्म झाला. कथाभाग सर्वांना माहिती असेल, आपण टीव्हीवर सुद्धा मालिका चालली आहे. त्या भागामध्ये आपण बघितलं संत तुळशीदास महाराजांचा जन्म झाला ब्राह्मण वर्ण आहे. आणि ब्राह्मण वर्णामध्ये जन्म झाल्याच्या नंतर जन्मताच ते आणि वेदाचं पाठ त्या ठिकाणी करू लागले, वेद शाळेमध्ये जाऊ लागले. परंतु झालं काय? मूळ नक्षत्रावर संत तुळशीदास महाराजांचा जन्म झाला. आणि मूळ नक्षत्रावर जन्म झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जन्मताच त्यांच्या आईही वारल्या गेली, वडीलही सुद्धा वारल्या गेले. म्हणून त्यांचा सांभाळ जो त्यांच्या चुलत्याने त्या ठिकाणी केला. गुरुही त्या ठिकाणी राहू लागले. संत तुळशीदास महाराज लहानाचे मोठे झाले. योग्य काळी योग्य वेळी लग्नही सुद्धा झाले. कथाभाग सर्वांना माहिती आहे.
पत्नीमध्ये आसक्त झाले. पत्नीमध्ये आसक्त झाल्याच्या नंतर पत्नीच्या मार्गदर्शनाने प्रभू रामचंद्राची उपासना त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली. आणि प्रभू रामचंद्राची उपासना करत असताना अरण्यामध्ये संत तुळशीदास महाराजांनी त्या ठिकाणी कुट्या बांधून त्या ठिकाणी साधना करू लागले. साधना करत असताना 12 वर्ष संत तुळशीदास महाराजांनी त्या ठिकाणी साधना केली. प्रभू रामचंद्राचं चिंतन 12 वर्ष केलं. साधना करता करता एक त्यांचा नित्यनेम त्यांनी ठेवला, सकाळी प्रातर्विधीला जावं. आणि प्रातर्विधीला गेला की म्हणजे बाथरूमला वगैरे जावं. आणि प्रातर्विधीतून आल्याच्या नंतर त्या ठिकाणी उरलेलं जे पाणी आहे एका काट्याच्या झाडीला टाकून द्यावं. 12 वर्ष त्यांनी ते एका काट्याच्या झाडीला पाणी टाकून दिलं. टाकल्याच्या नंतर त्या झाडामध्ये, काटेरी झाडामध्ये, झाडा हे 3 भागामध्ये त्यांची गिनता केली जाते. एक ब्राह्मण वर्ण मानला जातो, एक क्षत्रिय, त्याच्यामध्ये सुद्धा 4 खाणी त्या झाडामध्ये मानल्या जातात. शूद्र खाणीमध्ये काटेरी झाड मोडले जातात. आणि त्या काटेरी झाडामध्ये पिशाचाचा वास त्या ठिकाणी रत्न असं सांगितलं जातं. आणि त्या काटेरी झाडामधून पिशाचं प्रगटीकरण त्या ठिकाणी झालं. आणि संत तुळशीदास महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही 12 वर्ष तुम्ही मला पाणी पाजलं. कारण जे घाण जे पाणी त्यांना ते आवडतं सांगितलं जातं. 12 वर्ष तुम्ही मला या ठिकाणी पाणी दिलं, मी तुमच्या प्रसन्न नाही, महागा काय मागायचं आहे. त्यांनी सांगितलं मला काहीच नको, पण देतच असेल तर हनुमंतरायाचं दर्शन मला घडवून द्या. ह्या ठिकाणी कसं काय बरं घडून देईल? कारण पिशाचं आणि हनुमंतरायाचं एकदम विरुद्ध पार्टी. मग कसं चालेल? मग त्यांनी सांगितलं मी ठिकाणं सांगू शकतो पण दर्शन ते देऊ शकत नाही. मग त्यांनी सांगितलं आपल्या गावामध्ये कथा त्या ठिकाणी रामकथा जाते, त्या कथेमध्ये शेवटी जे येऊन बसतात ते हनुमंतराय आहे, त्यांचं तुम्ही दर्शन घ्या, ते तुम्हाला प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवून देईल. आणि मग नंतर गावामध्ये गेले, त्या ठिकाणी ते वैवैद्य त्या ठिकाणी त्याचं दर्शन घेतलं. ते हनुमंतराय निघाले. हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचं दर्शन त्यांना घडवून दिलं. हनुमंतरायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं सुद्धा दर्शन झालं. आणि त्या ठिकाणी तुळशीदास महाराजांची ख्याती जी आहे अवघ्या भागामध्ये, त्या नगरीमध्ये आसपास प्रचार प्रसार झाला. तुलसीदास सदा हरि तेरा, तुलसीदास सदा हरि तेरा, जय नाथ हृदय मेरा, मंगल भवन मंगलहारी, ब्रजउदन राम दुलारी, राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. कथा सांगतात तुम्हाला संत तुळशीदास महाराजांची. त्या ठिकाणी तुळशीदास महाराजांना प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी संत तुळशीदास महाराज त्या ठिकाणी साधनेमध्ये राहायचे, काही साधनेमध्ये राहायचे, एका कुटीमध्ये राहायचे. आणि त्या नगरामध्ये एका बाईचा पती वारला गेला आणि ती सती जाण्यासाठी निघाली. आणि सती जात असताना संत तुळशीदास महाराजांच्या कुट्यात तिला सती जातात, आपल्या पतीसोबत आता आपण त्या ठिकाणी सती जातात का नाही, जाता जाता संतांचं दर्शन घेऊन जावं. आणि म्हणून ते संतांचं दर्शन घेण्यासाठी तुळशीदास महाराज गेले आणि संतांचं दर्शन घेतलं. दर्शन घेताना खाली मान घेऊन त्याशी वाकले. संत तुळशीदास महाराजांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती बघा का आशीर्वाद दिला, सौभाग्यवती. असा आशीर्वाद दिल्यानंतर माता भगिनीने सांगितलं महाराज तुमचा आशीर्वाद जो आहे तो या ठिकाणी भेटलेला आहे. कारण माझे पती जे आहे मरण पावलेले आहे, मी त्यांच्यासोबत सती जात आहे. आणि सती जात असताना तुमचं दर्शन घेण्यासाठी आले आणि तुम्ही मला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती. हे कसं शक्य आहे? संत तुळशीदास महाराजांनी सांगितलं ज्या अर्थी माझ्या मुखातून प्रभू रामचंद्रांनी ऋण घेतलं त्या अर्थी काही नाही त्याचा अर्थ असेल. सांग कुठे तुझा समोर गेले आणि
आणि उठ असं म्हणल्या त्या ठिकाणी तो जो सद्ग्रस्त आहे तो उठून बसला आणि तो जो चमत्कार आहे ते अवघ्या नगरामध्ये प्रचार प्रसार झाला. आणि ही जी बातमी आहे तिथलच्या बादशाच्या नगरापर्यंत कानापर्यंत गेली की आपल्या नगरामध्ये अत्यंत वैराग्यवान सिद्धी असा पावलेला सिद्धीला पावलेला असा संत तुलसीदास नावाने विख्यात आहे. तो मरेल माणसाला सुद्धा जिवंत त्या ठिकाणी करतो. अकबराला सुद्धा असं वाटतं की कारण अशा आपल्या नगरामध्ये संत महापुरुष किंवा आपल्या नगरामध्ये सुद्धा असं गरजेचं आहे. लगेच त्यांना बलाव पाठवलं आणि बलाव पाठवल्याच्या संत तुलसीदास महाराजांनी सांगितलं की येऊ शकत नाही कारण माझा बादशाह कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहे, त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नाही. मग नंतर राग आला बादशाहला शिपायांना त्या ठिकाणी पाठवलं, त्यांना बंदिस्त त्या ठिकाणी घेऊन गेलं. नगरामध्ये त्या संत तुलसीदास महाराजांनी केलं आणि केल्याच्या नंतर बादशाहने सांगितलं आता तू ह्या ठिकाणी चमत्कार करून दाखव. संत तुलसीदास महाराजांनी मी चमत्कार करू शकत नाही कारण प्रभू रामचंद्राची इच्छा असेल तेव्हा ती घटना घडू शकते अन्यथा घडू शकत नाही असं म्हणल्याच्या तुलसीदास महाराजांना बादशाहला राग आला आणि बादशाहने प्रेत केलं. 40 दिवस संत तुलसीदास महाराजांना त्या ठिकाणी बंदिस्त केलं आणि बंदिस्त केल्याच्या 40 दिवसांमध्ये संत तुलसीदास महाराजांनी ही हनुमान चालीसा त्या ठिकाणी निर्माण केली. 40 दिवस बंदिस्त होते म्हणून चालीसा म्हणजे 40 चौपाई त्या ठिकाणी निर्मित त्या ठिकाणी केली आणि म्हणून 40व्या दिवशी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद हनुमंतराया त्या ठिकाणी प्रगट झालेला सोडवण्यासाठी आणि त्या ठिकाणी सोडवण्यासाठी अत्यंत वानर त्या ठिकाणी आलेले एकच विमान त्या ठिकाणी घातला गेला. बादशाहने त्यांना सुटका केली आणि सुटका केल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमान चालीसा जी आहे संत तुलसीदास महाराजांनी हनुमंतराया समोर त्या ठिकाणी वाचवून दाखवली, गाऊन दाखवली. हनुमंतरायाने आशीर्वाद दिला की जोही कोणी हनुमान चालीसा पाठ करेल होय साथी विष म्हणजे काय भगवान शंकराची प्राप्ती जी आहे हनुमान चालीसा पाठ केल्यानंतर भगवान शंकराची प्राप्ती जी आहे तुम्हाला त्या ठिकाणी होईल. हा आशीर्वाद हनुमंतरायाने संत तुलसीदास महाराजांनी त्या ठिकाणी दिला. तीच हनुमान चालीसा पाठ अशा परम भाग्याच्या राशीमध्ये आपण दोन भजन करायचं प्रभू रामचंद्राचा एक प्रसंग पाहू आणि भगवत चरणी आपली सेवा समर्पण करू. श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम हो श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम हो श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम बोलो रे भाई श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम. तर परमात्मा आपल्याला या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगून जातात अनन्य चेता सततम यो मा स्मरति तस्याहं सुलभम नित्ययुक्तस्य योगिना. अर्जुना मी तुझ्यासाठी सुलभ आहे पण केव्हा सुलभ आहे मी तुला केव्हा भेटू शकतो. तू माझी सातत्याने अनन्य भावाने माझे स्मरण तुला सुलभ आहे. प्रभू रामचंद्राची उपासना करत असताना संत तुलसीदास महाराज आपल्या या ठिकाणी हनुमान चालीसामध्ये सुद्धा सांगतात की संकट कटे मिटे सब पीरा जो सुरे हनुमत बलबीरा. दक्षिण भागामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा त्या भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चौफळा नावाचे एक छोटंसं गाव आहे.
तालुका त्या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौफळा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये त्या गावामध्ये एक दगा बाबा नावाचे संत त्या ठिकाणी राहत होते. कथा भाग खूप सुंदर आहे. मला प्रसंग का सांगायचा आहे की ह्या हनुमान चालीसामध्ये संत तुलसीदास महाराज आपल्याला सांगतात भूत पिशाच निकट आवे महावीर जब नाम सुनावे. आपल्या संस्कृतीमध्ये तर आपण असं म्हणू शकत नाही की हे भूत पिशाच जे आहे हे मोठं आहे ही आपण म्हणू शकत नाही. कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ते खोटे सुद्धा मानत नाही. कारण भगवद्गीतेला आपण कधी सुद्धा हे खोटं आहे हे आपण मानू शकत नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा भूत पिशाचं वर्णन आलेलं आहे. म्हणून हनुमान चालीसामध्ये सुद्धा भूत पिशाचं निकट हनुमंत वाला जय जय रामदूत हनुमंत हनुमंत जय जय रामदूत हनुमंत हनुमंत जय जय रामदूत हनुमंत 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 महाबळी हनुमंत महाबळी हनुमंत रावणाची दाढी जाळी रावणाची दाढी जाळी जय जय रामदूत हनुमंत हनुमंत जय जय रामदूत हनुमंत 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 संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरो हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव जो सत बार पाठ कर कोई छुटे बंटी महासुख होय जो अपने हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि तेरा की जय नाथ हृदय माने पवन तल संकट हरण मंगल मूर्ति सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो वैष्णव संतन की जय. तर ह्या ठिकाणी आपल्याला संत तुलसीदास महाराज सांगतात की जर आपला भूत विषयी जर कधी जवळ यायचे नसेल तर आपण काय करा हनुमान चालीसाचा आपण पाठ करा. आता थोडंसं आज आपण विज्ञानाच्या युगामध्ये वागतोय. मग आता एक खरं आहे का आपल्या समोर येऊन जातो प्रश्न निर्माण होऊन जातो. परंतु वारकरी संप्रदायामध्ये संत देगलूरकर महाराज असेल हरिभक्त परायण देगलूरकर महाराज हरिभक्त परायण डॉक्टर नारायण बाबा असेल ह्या संत विद्वान युवतीने साध देते हिमसुद्रा कादंबरी वाचली. त्याच्यामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे की त्यांनी असं सांगितलं त्या कादंबरीमध्ये हो असतंय. त्यांनी असं विश्लेषण करायला आपल्याला वेळ नाही. त्यांनी असं त्या कादंबरीमध्ये असं वर्णन आले की हो भूत पिशाची असतं असं खूप असं विस्तारित त्यांनी त्या ठिकाणी लेखन केलेले आहे. मी आपला प्रसंग सांगत होतो की त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौफळा गावामध्ये दगा बाबा त्या ठिकाणी संत राहतात. कोण राहत होते दगा बाबा. आणि त्या भागामध्ये आता मी बाबाजींच्या सेवेसाठी जवळपास 2-3 वर्षापासून त्या आदिवासी भागामध्ये जातो. त्या भागामध्ये जे करणे हा जो भाग आहे विशेष प्रमाणामध्ये त्या आदिवासी भागामध्ये चालतो. ह्या वर्षी आमच्या गावातील विशेष करून परमपूज्य माधवगिरी बाबाजी त्यांचे परवीन महाराज कृष्ण महाराज यांना खूप आग्रह असतो. परमपूज्य माधवगिरी बाबाजी तो भाग पाहण्यासाठी ह्या बोलवलं होतं. परंतु त्यांच्या थोडंसं घरगुती काही अडचण असल्यामुळे येऊ शकले नाही. परंतु परमपूज्य माधवगिरी बाबाजी एवढी इच्छा होती परवीन महाराज असेल कृष्ण महाराज असेल यांनी एक वेळेस हा भाग पाहावा. खूप अशी इच्छा महाराष्ट्र ठिकाणी परमपूज्य माधवगिरी बाबाजी केलेली होती. आणि त्या भागामध्ये तुम्हाला सांगतोय की नंदुरबार जिल्ह्यामध्ये करणे कवटाळ एवढंच आता बाबाजींचं कार्य गेल्याच्या थोड्या प्रमाणामध्ये तो भाग त्या ठिकाणी कमी झालेला आहे. आणि कोणत्याही प्रकारचे दवाखाने वगैरे ते काहीच करत नाही. काही दुखलं वगैरे काही असेल जडीबुटी घ्यावी आयुर्वेदाचं काही ज्ञान थोडंफार त्यांनी आहे त्यांनी ते बरं करावं. आणि काही जरी जास्त दुखायला लागला एखाद्या वैद्यकीय करणे करतात त्यांच्याकडे त्या बुवाकडे जावं आणि
चांगल्या प्रकारे चांगला तांत्रिक असेल त्यांच्याकडून तो रोग जाईल त्याचे दुःख आहे ते निवरून घ्यावं असाच त्या ठिकाणी ज्याचं काम त्या ठिकाणी चालतंय अजूनही चालतंय परंतु बाबाजींच्या सानिध्यामध्ये गेल्यापासून जवळपास 80% तो जो कार्यभाग आहे त्या ठिकाणी कमी झालेला आहे त्या भागामध्ये संकटात भक्तासाठी होय प्रगट जनार्दन स्वामी माझा दैवत मोठं जनार्दन स्वामी माझा दैवत मोठं संकटात भक्तासाठी होय प्रगट संकटात भक्तासाठी होय प्रगट जनार्दन स्वामी माझा दैवत मोठं जनार्दन स्वामी माझा दैवत मोठं भस्मई मोठी गबाई रक्षण करत भस्मई मोठी गबाई रक्षण करीते आणि कपटी वैर्या लागबाई कपटी वैर्या लागबाई चरण दुखविते संकटात भक्तासाठी होय प्रगट संकटात भक्तासाठी होय प्रगट जनार्दन स्वामी दैवत मोठे जनार्दन स्वामी दैवत मोठे त्या भागामध्ये खूप महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी चालतोय ते करायचे परंतु बाबाजींच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचा बराचसा भाग त्या ठिकाणी सुधारलेला सुद्धा आहे दगा बाबा त्या ठिकाणी दिव्य असे संत त्या ठिकाणी राहत होते त्यांचा एक कार्य त्या ठिकाणी कोणी जर कधी आपल्याकडे आला त्यांच्याकडे आला तर सातत्याने एकच म्हणायचं हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे हा मंत्र प्रत्येकाला ते गावायचा फक्त प्रभू रामचंद्राचं स्मरण ते करायला लावायचे सातत्याने प्रभू रामचंद्राचं स्मरण दगा बाबा त्या ठिकाणी करत असत सातत्याने फक्त राम राम कोणती युक्ती देणार नाही काही देणार नाही कोणता दोरी नाही गंगा नाही काही फक्त प्रभू रामचंद्राचं स्मरण ते करायला लावायचे हरे राम हरे कृष्ण 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 ओ हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण संत दगाबाबा एक प्रभू रामचंद्राचं स्मरण दुसरं काही हरे राम राम हरे हरे ह्या मंत्राचा जयघोष प्रत्येकाला करायला लावायचे गावामध्ये घर प्रदक्षिणा मारायचे भगवान प्रभू रामचंद्राचं स्मरण ते सातत्याने करत राहायचे कोणाला काही मागायचं असेल तर हे राम हे राम हे राम हे राम असं म्हणूनच मागायचं कोणाला काही सांगायचं असेल मुखातून दुसरा शब्दच ते काही काढत नसत फक्त प्रभू रामचंद्राचं स्मरण करत असत एक वेळेस ते जीप गाडी बस मध्ये बसले आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी कंडक्टरनं त्यांना विचारलं तुला कुठं जायचं त्यांनी सांगितलं हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कुठं जायचं तेही सुद्धा सांगितलं एक स्टँड आला त्या ठिकाणी उतरून दिलं पण उतरत असताना त्यांनी सांगितलं तुम्ही ह्या बस मध्ये बसलेला आहात त्याचं भाडं द्या त्यांनी सांगितलं भाडं म्हणजे नेमकं काय त्यांना म्हणजे पैशाचंही सुद्धा संत दगाबाबांना तेही सुद्धा माहित नव्हतं इतकं भगवत चिंतनामध्ये आपलं आयुष्य जे का रामचंद्रामध्ये चिंतनामध्ये आपलं घालून घेतलेलं होतं मला ह्या प्रसंगावरून हे सांगायचं आहे त्या भागामध्ये एवढ्या प्रकारचा हा जो कार्यभाग चालायचा करणे वगैरे त्या ठिकाणी संत दादाबाबा त्याच्यावर मात केली आणि प्रभू रामचंद्राचं औषध राम रसायन जे आहे त्या ठिकाणी त्यांनी उपाय घोष त्या ठिकाणी केले संत दादा कार्य करू लागले प्रभू रामचंद्राचं स्मरण करू लागले त्यांनी त्यांच्या गावामध्ये सप्ताह सुरू केले
संत दादाबाबांनी चौफेळा त्या गावामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये सप्ताह सुरू केला. खरोखरच आपलं गाव मी परम भाग्यवान मानेल की आपल्या गावामध्ये वारकरी संप्रदायाची ज्योत जी आहे आपल्या मंडळींनी, गायके महाराज असेल, आपले भाऊ असेल, इतर मंडळी असेल, यांनी तेवत ठेवलेले आहे. वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं ज्ञानप्रधान संप्रदाय कोण असेल सज्जनानं, हा वारकरी संप्रदाय आहे. जीवन कशा पद्धतीनं व्यतीत करावं, सहजतेनं संसारामध्ये राहून आपल्याला हा परंपरा आपल्याला सांगून जाईल. निश्चित या वर्षी खूप असा सुंदर सप्ताहाचं आयोजन नियोजन 12 वर्षापासून पडलेला बंद त्या मंडळीने आपल्याला चालू केला. मी म्हणेल माझ्या माता बहिणीला, तरुण मंडळ, अशा सप्त्यामध्ये आपण नाट सहकार्य जितकं होईल तितकं सहकार्य आपण केलं गेलं पाहिजे. कारण 7 दिवसात आपण जर सप्ताह केला सज्जनानं, ते वर्षभर आपल्याला पुरेल एवढी अंतःकरणामध्ये ऊर्जा त्या सप्त्यानं आपल्याला मिळत असते. आपल्याला अंधश्रद्धा वाटेल, परंतु बुद्धी आणि अंतःकरण हा 2 भाग आहे. कारण आता हृदय आपले चौफाळून बले, हृदय वेगळं आहे आणि बुद्धी वेगळी आहे. जो तोलमोल आपल्याला लावता येत नाही. मला सांगायचं का, ह्या सप्त्यानं, ह्या उपासनेनं हनुमान चालीसा पाठ असेल, काकडा आरती असेल, हरिपाठ असेल, यांनी अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये परिवर्तन हे होत असतं. बुद्धीमध्ये नाही होत. बुद्धी ही ज्ञानप्रधान आहे. बुद्धी एक दिवस नष्ट होणार आहे, परंतु अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये त्याची जाणीव आपल्याला होत असते. मला सांगायचं काय, अशा दिव्य सप्त्यामध्ये, दिव्य कार्यामध्ये आपण जितकं होईल तितकं सहकार्य केलं पाहिजे. महाराज आता आपल्याच गावाजवळ शेजारी सावरगाव मस्के या ठिकाणी आपण बघताय, तेवढा मोठा 2 वर्षापासून यज्ञ सोहळ्याचं आयोजन नियोजन आमच्या प्रवीण महाराज, कृष्ण महाराज ही मंडळी त्या ठिकाणी करतात. अतोनाट सहकार्य 8-8 दिवस ते त्या ठिकाणी आपलं सर्व काही त्याग करून त्या ठिकाणी आमच्या गावातील मंडळी त्या ठिकाणी राहतात. असं झडझडून व्हायला निघ्या भक्तीच्या वाटेला. मग काय होईल, ज्या पावसी अव्यंग हा माझे, त्या परमात्म्याची प्राप्ती आपल्याला अशा पद्धतीनं सत्कार्यामध्ये आपण सहकार्य केलं ना, तर आपल्याला परमात्मा भेटेल. म्हणून अशा दिव्य कार्यामध्ये आपण सहकार्य केलं पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, दगाबाबांनी त्या गावामध्ये सप्ताह सुरू केला आणि सप्ताह असा सुरू केला, आगळं वेगळं स्वरूप त्यांनी दिलं. कीर्तन हे याला दुय्यम स्थान त्यांनी दिलं. फक्त एकच त्यांनी केलं, भगवंताचं नामस्मरण एका ठिकाणी यावं, बसावं आणि रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हरे राम 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 हरे हरे ह्या मंत्राचा जो रात्रंदिवस सुरू केला. रात्रंदिवस, सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रभर असं रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण त्यांनी सुरू केलं. जवळपास 45 ते 50 वर्ष झाले. अजूनही सुद्धा अखंडपणे गुरुजी रात्रंदिवस असा सप्ताह त्या चौफेळा गावामध्ये झाला. रात्रंदिवस, रात्रीचे माणसं वेगळे, दिवसाची माणसं वेगळे, रात्रंदिवस त्यांची खाण्याची पिण्याची व्यवस्था त्या संस्थेने केलेली आहे. मंडळी यावं, भगवंताचं नामस्मरण करावं आणि आपला वेळ झाला की घरी जावं. अशा पद्धतीने दादाबाबांनी सप्ताह सुरू केला. एक दिवस दादाबाबा गुजरातला गेले. गुजरातला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेले, ह्यासाठी गेले त्यांचा एकदम असा नष्ट होणार त्यांना रोग लागला आणि रोग झाल्याच्या नंतर दवाखान्यामध्ये गेले. दवाखान्यासोबत त्यांच्यासोबत 1-2 सेवेकरी होते. दवाखान्यामध्ये गेले आणि त्या गुजरातच्या भल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्या ठिकाणी बरेच दिवस ते ॲडमिट राहिले. डॉक्टर त्यांची तपासणी वगैरे करायचे, त्यांचा उपचार वगैरे करायचा. जे नर्स असेल, कोणी असेल, चांगल्या प्रकारची त्यांची व्यवस्था केली. त्यांच्यासोबत जे दगाबाबाचे जे सेवेकरी होते ते घरी निघून गेले. 3-4 दिवस झाले दगाबाबा त्या पालांवरच बसलेले आहेत आणि बसल्या असल्या कारण दगाबाबाला त्या ठिकाणी बरं वाटू लागलं आणि डॉक्टर त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर डॉक्टरनं सांगितलं, महाराज आता तुम्हाला बरं वाटतंय, तुमची आता सुट्टी झालेली आहे, तुम्ही आता घरी जाऊ शकता. आता जवळ दगाबाबासोबत कोणी नाही. बरं जे होते ते आदिवासी भागातील लोक, त्यांना पैसा म्हणजे एकदम गरीब त्या ठिकाणचे लोक आहेत. आपण निश्चितपणे माता बहिणी, तुम्ही उन्हाळ्यामध्ये बाबाजींच्या कार्यासाठी, अनुष्ठानासाठी तुम्ही एक वेळेस परमपूजने महेशगिरी बाबा सोबत त्या भागामध्ये येऊन बघा, किती गरीब लोक आहेत, खूप गरीब लोक आहेत. त्यांना साड्याही सुद्धा व्यवस्थितपणे त्या भागामध्ये नाही. सांगायला हरकत नाही तुम्हाला. एक साडी जी आहे ती 2 प्रकारे फाडून ते साडी नेसतात. इतके गरीब भाग. आता थोडासा सुशिक्षित तो भाग झालेला आहे.
तो भाग वेगळा आहे. परंतु अजूनही काही काही पाड्यावर इतका गरीब भाग त्या ठिकाणी आहे. त्यांच्या सोबतचे सेवेकरी घरी निघून गेले आणि घरी निघून गेल्याच्या नंतर दगा बाबा त्या ठिकाणी एकटे पलंगावर आहे. डॉक्टर आले, तुम्ही घरी जाऊ शकता. दगा बाबा म्हणाले ठीक आहे, मी जातोय घरी. डॉक्टर म्हणाले ठीक आहे, तुम्ही जाताय घरी, परंतु 8 दिवसापासून तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्याचं तुम्हाला जे मोबदला म्हणजे तुम्हाला फी वगैरे भरावं लागेल. दगा बाबा म्हणाले हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, राम राम हरे हरे. दगा बाबांना विचारलंय डॉक्टरना, महाराज तुम्हाला पैसे या ठिकाणी द्यावा लागेल, त्या ठिकाणी पेमेंट वगैरे करावं लागेल. परत दगा बाबांनी भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. मग नंतर दगा बाबांनी सांगितलं पैसा म्हणजे नेमकं काय. त्यांनी सांगितलं तुमची ह्या ठिकाणी आम्ही जी सेवा केली त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला काहीतरी द्यावा लागेल. मग दगा बाबांनी सांगितलं असं होय, तुम्हाला मोबदला द्यायचा, पैसा द्यायचा, ठीक आहे. मग तुम्ही असं करा, माझ्या पाठ खाली एक कमंडलू ठेवलेला आहे, ते कमंडलू बाहेर काढा. असं सांगितलं कमंडलू ठेवलेलं, कमंडलू बाहेर काढा, त्या कमंडलू मधून जे लागल ते तुम्हाला घेऊन टाका. डॉक्टरने ते कमंडलू घेतलं, वर असं टेबलावर ठेवलं आणि टेबलावर ठेवल्याच्या नंतर कमंडलू असं वर ठेवलं टेबलावर. महाराज त्या कमंडलू मधूनही सुद्धा हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, राम राम हरे हरे अशा भगवंताचं नामस्मरणही सुद्धा ते कमंडलू करू लागला त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस त्या कमंडलू मध्ये तो आवाज निघू लागला, तो डॉक्टर चकित झाला. आणि चकित झाल्याच्या नंतर मग डॉक्टरला कळालं की साधारण युक्ती नाही, की विदेही अवस्थेला त्या परमात्मा तत्वाला पोहोचलेले संत आहे. आणि डॉक्टरने त्यांचे चरण धरले, जे नामस्मरण त्यांच्या कानावर आलेलं त्या कमंडलू मधून हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्ण हरे राम, राम राम हरे हरे हेच शब्द त्यांच्या कानावर ऐकू आले. ते नामस्मरण त्यांनी अंकित केलं आणि आपल्या हॉस्पिटलला पहिलं असलेलं जे नाव आहे ते काढून टाकलं बाबा, आणि हे नाव त्यांना देऊन टाकलं. कारण महापुरुषांच्या वस्तूमधून आलेले नामस्मरण होतं. आपल्या हॉस्पिटलही सुद्धा पवित्र व्हावं हे नामस्मरण त्यांनी त्या ठिकाणी केलं. मला सांगायचं काय की अशी जी संत विभूती असते, दिव्य विभूती असते, ही आपल्याला भगवत भक्तीला लावण्याचं काम करतात. येणाऱ्या संकटापासून आपल्याला दूर करण्याचं काम संत महापुरुष करत असतात. त्या भागामध्ये एवढा विचित्र हा जो अघोरी जो प्रयोग चालत राहायचा ते दूर करण्याचं काम भगवंताच्या नामस्मरणाने दगा बाबाने त्या ठिकाणी केलं. आणि तेच संत तुलसीदास महाराज या ठिकाणी सांगतात की संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलवीरा. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपले सुद्धा जीवनामधून असे संकट जे आहे हे दूर जाऊ शकतात. भजन करू विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल माई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. हरि बोल. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. तर अशा पावन पर्व काळावर शनिवारच्या हा पर्व काळावर हनुमंतरायाची उपासना ह्या ठिकाणी होत आहे. आणि त्या अशा दिव्य पर्व काळावर आपण सर्वजण ह्या ठिकाणी हनुमान चालीसाचा पाठ आपण घेतोय. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान. अशीच सातत्याने आपण उपासना करत राहावी. ह्या ठिकाणी हरिपाठ होतोय, ह्या ठिकाणी काकडा होत आहेत, वर्षाकाठी या ठिकाणी सप्ताह होत आहेत. अनेक दिव्य उपक्रम परमपूजनीय माधवगिरीजी बाबा यांचा ह्या ठिकाणी भला मोठा दिव्य असा सत्संग ह्या ठिकाणी होत आहेत. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहात. अशा दिव्य कार्यामध्ये आपण सातत्याने सहभाग आपण घेतला पाहिजे. यालाच पुष्टी देत असताना माऊली सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा सांगतात योमा स्मरती नित्यशा. अशाच पद्धतीनं आपलं जीवन जे सतत नित्याने भगवत कार्यामध्ये आपण घालत राहावं, स्मरत राहावं त्या परमात्म्याला. आणि म्हणून अशा पर्व काळावर मलाही सुद्धा सेवा करण्यासाठी या ठिकाणी बोलवण्यात आलं. त्यासाठी हरिभक्त परायणांचे
नंदकिशोर भाऊ असेल, भगवान भाऊ असेल, आमचे जे भक्त मंडळ असेल यांनी बोलवलं आणि तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न या श्लोकावर थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला सांगतो हा असा असेलच असा अजिबात नाही. कोण सांगेल याचा अर्थ कसा आहे? त्याचा अर्थ हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा खऱ्या अर्थानं तेच सांगू शकेल याचा भाव कसा आहे. परंतु मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. याला साथ देण्यासाठी सावरगाव भास्कर माझ्यासोबत आमचे प्रवीण महाराज आहे, कृष्ण महाराज आहेत. सावरगावासाठी नागेश्वर मंदिरासाठी मोलाचं सहकार्य पायामध्ये असा दगड महत्वाचा राहतो. त्याच पद्धतीनं आमच्या नागेश्वराच्या त्या संस्थेसाठी सहकार्य कोणाचं असेल ह्या दोन मूर्त्यांचा आहेत. त्याच्याबरोबर उरखेडावरून आमचे रामेश्वर भाऊ रामेश्वर महाराजही सुद्धा आलेले आहेत. यांचंही सुद्धा सहकार्य या सत्संगाला आहेत आणि यांचे सुद्धा सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार आहेत. मला या ठिकाणी बोलवलंय त्यांचंही सुद्धा बोलवल्याबद्दल दोन शब्द मला या ठिकाणी संधी दिल्याबद्दल त्यांचंही सुद्धा या ठिकाणी आभार आहेत. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, नाथांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करू आणि ह्याच ठिकाणी आपण थांबू. भजन